विश्वासावर आधारित असलेली रेकी शक्ती आपल्याला भरभरून आशीर्वाद देत आहे. आज आपल्या कुलदेवतेचं स्मरण करायचं आहे. अधिक मासामधला मंगळवार. आपल्या कुलदेवतेला बंद डोळ्यांमधनं बघण्याचा प्रयत्न करा. डोकं टेकवून तिला साष्टांग प्रणिपात करायचा आहे. मनातल्या मनात तुमच्या कुलदेवीचा मंत्र म्हणायचा आहे आणि त्याचबरोबर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा बीजमंत्र म्हणायचा आहे. आज मंगळवार, मूलाधार चक्राची आपण रेकी साधना तर करणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण कुलदेवतेची पण सेवा करणार आहोत. मानस पूजा आज करणार आहोत. आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. एकमेकांवर चोळून पाठीच्या मागच्या बाजूने बघा, माकड हाडाच्या खालच्या टोकाजवळ दोन्ही हात ठेवायचे आहेत. पाठीचा कणा सगळ्यांनी ताठ ठेवायचा आहे. पूर्ण आपलं रेकीचं ध्यान होईपर्यंत सगळ्यांनी पाठीचा कणा ताठ ठेवण्याचा प्रयत्न करा. जेव्हा जेव्हा आपण रेकीचं ध्यान करत असतो त्यावेळेस आपण आपल्या श्वासाची गती एकदम सावकाश केलेली असते. नेहमी लक्षात ठेवायचे, जेवढा सावकाश आपण श्वास घेऊ त्याच्या दुप्पट आपण उच्छ्वास, तेवढ्या दुप्पट आपला उच्छ्वास असला पाहिजे. ही प्रॅक्टिस तुम्ही नेहमी करता सगळ्यांनी करायची आहे. आता पूर्ण लक्ष आपल्या मूलाधार चक्रावर घेऊन या. मूलाधार चक्र ज्याचा संबंध आहे आपल्या कमरेखालचे प्रत्येक अवयव, आपले जननेंद्रिय, दोन्ही पाय, त्यातले सूक्ष्म अवयव आणि त्याचबरोबर आपला रक्तधातू, त्यातला प्रत्येक घटक आणि अस्थिधातू, या सगळ्यांना आज आपण सक्षम करत आहोत. मूलाधार चक्राची अधिदेवता श्री गणेशा यांना बंद डोळ्यांमधनं बघायचे. आपल्या कल्पनेतनं त्यांना बघा. डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात करायचं आहे. ओम गम गणपतये नमहा. विघ्नहर्त्या बाप्पांचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत. पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पा, त्यांचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या चक्राचा संबंध आहे पृथ्वी ग्रहाशी. पृथ्वी ग्रहाला आपण बंद डोळ्यांमधनं बघत आहोत. या पवित्र धरणी मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. आपल्या सगळ्या गरजा या धरणी मातेने आपल्या पूर्ण केलेल्या आहेत. या जगामध्ये अशी कितीतरी लोक आहेत की ज्यांना ह्या मूलभूत गरजा पण मिळत नाही. आपण खूप भाग्यवान आहोत. या सगळ्या गरजा आपल्या पूर्ण झालेल्या आहेत. त्याचबरोबर भगवंताचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. राहायला जागा, अन्न, वस्त्र या सगळ्याची सोय या पवित्र धरणी मातेमुळे आपली झालेली आहे. तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. प्रत्येक क्षणाला तिचे आभार मानायचे. आता शरीरामधले पृथ्वी तत्व म्हणजे मूलाधार चक्र, ह्या चक्रामध्ये जर काही बिघाड असेल, आपल्या पायांमध्ये जर काही त्रास असेल, त्याचबरोबर जननेंद्रियांमध्ये जर काही त्रास असेल, तर त्या सगळ्या अवयवांची आत्ता आपण माफी मागत आहोत. दिव्य अशा लाल प्रकाशामध्ये या मूलाधार चक्राला बघायचे. पृथ्वी तत्व स्वरूपामधील हे मूलाधार चक्र, माझ्या शरीरामधले पृथ्वी तत्व, मला माफ करा, कृपया मला माफ करा, धन्यवाद. हे पृथ्वी तत्वा तू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. गणपती बाप्पा, तुम्ही भरभरून आशीर्वाद देत आहात.
फक्त माझ्या चुकीच्या जीवनशैलीद्वारे मी स्वतःहून या चक्रामध्ये अडथळे तयार केलेले आहेत. यापुढे इथल्या प्रत्येक अवयवाची मी खूप काळजी घेत आहे. माझा प्रत्येक अवयव मला अतिशय प्रिय आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे, श्वासाला रोखा आणि अगदी सावकाश श्वास सोडत बीजमंत्रांचं उच्चारण करायचंय. लं वं शं शां सं लं लं लं. या सक्षम देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत, तृप्त आहोत, सुखी आहोत, समाधानी आहोत. ही भावना आपली दृढ झालेली आहे. आपल्या इतके सक्षम अवयव कदाचित कोणाला मिळाले नसतील. पाहिजे असण्याची भावना, आता आपण त्या भावनेचे रूपांतर तृप्ततेमध्ये झालेले आहे. या जगामध्ये आपण येताना काहीही घेऊन आलेलो नाही आहे, जातानाही काहीही घेऊन जाणार नाही आहे. घेऊन जाणार आहोत फक्त आणि फक्त चांगले आशीर्वाद. हा चांगला आशीर्वाद म्हणजे वैश्विक शक्ती. जेव्हा सातत्याने आपण समोरच्याबद्दल चांगले विचार करत असतो, त्याद्वारे ही वैश्विक शिवशक्ती सगळ्यात अगोदर आपल्याला आशीर्वाद द्यायला लागते. खूप आभार मानायचे. आता इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव म्हणजे आपले दोन्ही पाय, तळवे, प्रत्येक बोट, गुडघ्यांखालचा भाग, दोन्ही गुडघे, कमरेखालचे अवयव, जननेंद्रिय, या सगळ्यांना आपण ऊर्जा देत आहोत. आपल्या हातामधनं जी ऊर्जा वाहतीये त्या ऊर्जेकडे लक्ष द्या. खूप आभार मानायचेत आपल्या दोन्ही सक्षम पायांचे, सूक्ष्म अवयवांचे. आपल्या दोन्ही पायांद्वारे आपण सगळीकडे फिरू शकत आहोत. प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. प्रत्येक अवयवाची आपण व्यवस्थित काळजी घेत आहोत. प्रत्येक पेशीला आपण ऊर्जा देतोय. त्याच्यावर आधारित असलेला रक्तधातू, त्यातला प्रत्येक घटक आणि अस्थिधातू, ज्यांचं कार्य अगदी सुरळीतपणे सुरू आहे. खूप आभार मानायचे. बीजमंत्र लम द्वारे लम प्रत्येक अवयव खूप महत्त्वाचा. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर ठेवा. सक्षम गुडघ्यांचे खूप आभार मानायचे. लम सावकाश आपले दोन्ही हात आपल्या घोट्यांवर ठेवा. आपले दोन्ही घोटे ज्यांचं काम अगदी व्यवस्थित सुरू आहे, आपल्या शरीराचा भक्कम आधार असलेले मूलाधार चक्र जे व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे. सक्षम प्रत्येक अवयवाचे बीजमंत्रांद्वारे
आपल्या दोन्ही तळपायांना लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. खूप आभार मानायचे सक्षम दोन्ही पायांचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे. नाभीच्या 4 बोटं खाली आहे स्वादिष्ठान चक्र, त्या ठिकाणी आपले दोन्ही हात ठेवायचे. प्रत्येक चक्रामधील पृथ्वी तत्वाला आज आपण सक्षम करत आहोत. पृथ्वी तत्वरूपी गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद देत आहेत. स्वादिष्ठान चक्राचा संबंध जलतत्वाशी आणि ह्या चक्राचा ग्रह आहे तो चंद्र ग्रह. जलतत्वरूपी सगळ्या पवित्र नद्या गंगा, गोदावरी, भागीरथी, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, शरयू, कालिंदी, नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या, या पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. या पवित्र नद्यांमधील जलाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी, चंद्रग्रहाशी आणि चंचल मनाशी. चंद्रासारखी शीतलता आपल्या अंतर्मनाला मिळत आहे. चंचल असलेले मन आत्ता निर्विचार झालेले आहे. आपण खूप आनंदी शांत स्वरूप आत्मा आहोत. आपलं मन एकदम शांत झालेलं आहे. ज्याप्रमाणे आपण पाणी पितो आणि आपल्या शरीराला थंडावा देतो, त्याप्रमाणे आत्ता या क्षणाला आपले मन एकदम शांत झालेले आहे. विसर्जन क्रियेशी संदर्भात असलेले हे चक्र, नको असलेले पदार्थ शरीराबाहेर अगदी व्यवस्थित फेकल्या जात आहेत. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार मानायचे तिथल्या सूक्ष्म अवयवांचे. आपली रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, एक्सक्रेटरी सिस्टीम यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे. त्यांचे खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शां शां सं वं ओम गम गणपते नमः. श्री शिवाय नमस्तुभ्यं. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे, गणपती बाप्पांचे, जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे खूप आभार मानायचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात परत एकमेकांवर चोळायचेत आणि नाभीच्या 4 बोटं वरती ठेवायचेत. ज्या ठिकाणी आहे आपले मणिपूर चक्र, सोलार प्लेक्सेस चक्र, या चक्रामध्ये असलेला अन्नमय कोश, त्याच्यामधील पृथ्वी तत्वाला आत्ता आपण सक्षम करत आहोत. इथल्या प्रत्येक अवयवाला लाल प्रकाशात बघायचे. या चक्राच्या अधिदेवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे. यश, कीर्ती, समाधान, ऐश्वर्य या दोन्ही ईश्वरी तत्वांद्वारे आपल्याला प्राप्त होत आहे. खूप आभार मानायचे. ह्या चक्राचा संबंध आहे सूर्यग्रहाशी, पिंगळा नाडी, उजव्या बाजूची नाकपुडी, ज्याद्वारे आपल्या संपूर्ण शरीराला आपल्याला उष्णता मिळत आहे. खूप आभार मानायचे. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शं शां सं वं
रम. इथला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार मानायचे. आपण अतिशय विचारपूर्वकच अन्न ग्रहण करत आहोत. आपले मूलाधार चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. या चक्रामधल्या प्रत्येक अवयवाचे खूप आभार. अन्नमय कोशामधला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आता आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळा. छातीच्या मध्यस्थानी दोन्ही हात ठेवायचे आहेत. कुठेही एकमेकांवर आपण हात ठेवत नाहीये. बंद डोळ्यांमधून छातीच्या मध्यस्थानी शिवलिंगाला बघायचंय. पृथ्वी तत्व स्वरूपामधील हे शिवलिंग, या शिवलिंगाला डोकं टेकवून मनापासून नमस्कार. आपण सगळेजण शिवशक्तीचे साधक आहोत. या शिवशक्तीचेच उग्र स्वरूप हनुमानजी, युक्तीची देवता, शक्तीची देवता महाबली हनुमानजी, जे चिरंजीवी स्वरूपामध्ये या जन्मामध्ये त्यांच्या असण्याची प्रचिती आपल्याला देत आहेत. त्यांना आपल्या बंद डोळ्यांमधनं बघायचे. त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम हम हनुमते नमः. शरीरामध्ये जे विविध प्रकारचे वायू कार्यरत आहेत त्याचे आधिपत्य करत आहेत हनुमानजी. खूप आभार मानायचे. या चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे एक दिव्य असा लाल प्रकाश आपल्या छातीच्या मध्यस्थानी पडलेला आहे. खूप आभार, खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शं शं सं वं रं यं. अतिशय सूक्ष्म हालचाली आपल्या अंतःकरणामध्ये होत आहे. त्याकडे लक्ष द्या. आपण दिवसेंदिवस खूप सक्षम होत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या सक्षम हृदयाचे. चांगल्याच गोष्टी आपल्या आयुष्यात घडत आहेत. आपला प्रत्येक अवयव, प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे. आपल्या इतके सक्षम अवयव कदाचित कोणाला मिळाले नसतील. आपण खूप समाधानी आहोत या देहरूपी मंदिरामध्ये. आपला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे. खूप आभार. सातत्याने आपण सगळ्यांबद्दल चांगले विचार करत आहोत. आपल्याद्वारे दुसऱ्यांचे पण कल्याण होऊ दे, हा विचार आपला एकदम दृढ झालेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या स्वतःचे, आपल्या चांगल्या हृदयाचे. खूप विचार करून आपण आत्तापर्यंत आपल्या हृदयाला त्रास दिलेला आहे. यापुढे आपण जास्तीत जास्त आनंदी राहणार आहोत. त्याद्वारे आपले हृदय पण आनंदी राहणार आहे. खूप आभार आपल्या आनंदी हृदयाचे. अगदी सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर चोळून विशुद्ध चक्रावर ठेवा. आकाश तत्वाशी संबंधित असलेले हे चक्र शरीरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पोकळी आहे त्या ठिकाणी सामावलेले आहे आकाश तत्व. आकाश तत्वाप्रमाणे आपले विचार होत आहेत. त्याप्रमाणे वागणे आणि त्याप्रमाणेच बोलणे. एकही क्षण वाया न घालवता प्रत्येक क्षणाचा आपण सदुपयोग करत आहोत. अखंड नामस्मरण, भरभरून अन्नदान, द्रव्यदान आणि ज्ञानदान आपण देत आहोत. त्याद्वारे आपले विशुद्ध चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे.
इथला प्रत्येक अवयव लाल प्रकाशात बघण्याचा प्रयत्न करा. या चक्राची अधिदेवता देवी सरस्वती यांना डोकं टेकवून मनापासून नमस्कार. देवी सरस्वतींचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत. ज्ञानाची देवता, तिचे प्रत्येक क्षणाला खूप आभार मानायचे. या चक्रामधील पृथ्वी तत्वाला आपण सक्षम करत आहोत. खूप आभार. बीजमंत्रांद्वारे ओम लं वं शं शं सं वं रं यं आता आपल्या कल्पनेमधून आपली जी कुलदेवी आहे तिला बघायचंय. तिला डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. प्रत्येक क्षणाला आपल्या कुलदेवीचे खूप आभार मानायचे. कुलदेवीचे आपण आत्ता नामस्मरण करत आहोत. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. 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 हा नवार्णव मंत्र आपण आपल्या कुलदेवतेसाठी म्हटलेला आहे. खूप आभार मानायचे आपल्या कुलदेवीचे. कल्पना करायची या मंत्राद्वारे तिचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत. पूर्ण समर्पण आपल्या कुलदेवी पुढे. आपल्या पूर्ण कुळाचं रक्षण ही देवी करत आहे. तिचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. खूप आभार, खूप आभार, खूप आभार. अगदी सावकाश आपले दोन्ही हात मानेच्या मागच्या बाजूने ठेवा. बंद डोळ्यांमधून पाठीच्या भागाला बघण्याचा प्रयत्न करा. पाठीच्या मध्यस्थानी आहे माकड हाड आणि त्या माकड हाडाच्या आतमध्ये आहे सुषुम्ना नाडी, जिच्यावर आहेत आपली सगळी चक्र. या सगळ्या चक्रांना आपण सातत्याने ऊर्जा देत आहोत. खूप आभार मानायचे आपल्या प्रत्येक सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे. ओम लं वं शं शं सं वं रं यं हं. अगदी सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही खांद्यांवर ठेवा. असे मानण्यात येते की देवांचे देवदूत चित्रगुप्त सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या खांद्यांवर आहेत. आपल्या प्रत्येक कर्माचा हिशोब ते ठेवत आहेत. खूप आभार मानायचे चित्रगुप्तांचे बीजमंत्रांद्वारे. ओम हम. अगदी सावकाश दोन्ही दंडांवर हात ठेवा. दोन्ही दंडांचे खूप आभार मानायचे.
लं अगदी सावकाश आता दोन्ही मनगटांवर हात ठेवा. सॉरी. आपल्या दोन्ही हातांवर आपला पूर्ण विश्वास. सगळी चांगलीच कर्म आपल्या दोन्ही हातांनी घडत आहे. खूप आभार मानायचे. लम द्वारे लम सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर जोडा. दोन्ही डोळ्यांवर ठेवा. हातातनं वाहणाऱ्या ऊर्जेकडे सगळ्यांनी लक्ष द्या. दोन्ही भुवयांच्या मध्ये आहे आज्ञाचक्र. ह्या आज्ञाचक्राला आत्ता आपण ऊर्जा देतोय. पवित्र आत्म्याचा संबंध असलेले हे चक्र, ज्याचा संबंध गुरुतत्वाशी पण आहे. सगळ्या रेखी गुरूंचे खूप आभार मानायचे. आपले आध्यात्मिक गुरु दत्तगुरु महाराज यांना आपल्या कल्पनेमधनं बघा आणि त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात. ओम द्राम दत्तात्रेयाय नमो नमः. पूर्ण शरणागती आपल्या गुरूंपुढे. त्यांचे खूप आभार मानायचे. पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी आपण आज एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे या सक्षम चक्राचे बीजमंत्रांद्वारे. ओम लं वं शं शं सं. खूप आभार, खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे. सावकाश आपले दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा. चांगल्या श्रवण शक्तीद्वारे चांगले स्तोत्र, चांगले मंत्रच आपण ऐकत आहोत. खूप आभार चांगल्या श्रवण शक्तीचे बीजमंत्रांद्वारे. ओम लं पृथ्वी तत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे. सावकाश आता दोन्ही हात आपल्या सहस्त्रहार चक्रावर ठेवा. ब्रह्मांडीय शक्तीचे हे प्रवेशद्वार, ज्याद्वारे शिवतत्वाशी आपण एकरूप होत आहोत. खूप आभार मानायचे सक्षम सहस्त्रहार चक्राचे बीजमंत्रांद्वारे. ओम लं आपले दोन्ही मेंदू अगदी व्यवस्थित काम करत आहे. तीक्ष्ण बुद्धिमत्तेचे खूप आभार मानायचे. प्रत्येक अवयवाचे खूप आभार. खूप आभार या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे. सावकाश आपले दोन्ही हात सहस्त्रहार चक्रापासून मूलाधार चक्रापर्यंत घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. ओम त्रिशूल स्वस्तिक ह्या सुरक्षा कवचमध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पांढऱ्या स्वच्छ प्रकाशामध्ये स्वतःला बघा. डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत दोन्ही हात घेऊन या. स्वतःला नमस्कार करा. पाण्याच्या ग्लासवर तुम्ही काढायचे ओम बीजाक्षर, मग लम काढा आणि मग चोकुरे काढायचे. चोकुरे चोकुरे चोकुरे. खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे. श्री शिवाय नमस्तोभ्यम.